नमस्कार मित्रांनो, मी सुनील गव्हाणे आणि बाबा IT यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करण्याबाबत एक शासनाने दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी एक GR काढला आहे। आणि या GRच्या माध्यमातून मित्रांनो, एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाचा 30 एप्रिल हा निश्चित करण्याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। तसेच मित्रांनो, एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीबाबत दिनांक 30/11/2018 व दिनांक 2/2/2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करताना खालील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। त्यासाठी मित्रांनो, ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक 1 जानेवारी ते दिनांक 1 मे दोन्ही दिवस धरून या कालावधीतील असेल त्यांना त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 30 एप्रिल या दिनांकात सेवानिवृत्त करण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक 2 मे ते दिनांक 31 डिसेंबर दोन्ही दिवस धरून या दरम्यान असेल त्यांना पुढील कॅलेंडर वर्षाच्या 30 एप्रिल या दिनांकात सेवानिवृत्त करण्यात येणार आहे। उपरोक्त कार्यपद्धतीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून कार्यवाही करण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, अंगणवाडी सेविकांना आता निवृत्तीचा दिनांक निश्चित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबा IT चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।